Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे आणि आज आपण उद्योजकतेची मूलतत्वे चौथा टॉपिक आपण सुरू केला आहे. टायटल आहे फॅमिली बिझनेस कौटुंबिक व्यवसाय. यामध्ये लास्ट पॉईंट आपल्याला आज बघायचा आहे. टायटल आहे मेकिंग फॅमिली बिझनेस मोर इफेक्टिव्ह. कौटुंबिक व्यवसाय अधिक परिणामकारक करण्याचे मार्ग किंवा उपाय. कशा पद्धतीनं आपण आपला कौटुंबिक व्यवसाय हा अधिक परिणामकारक करू किंवा करू शकतो. यामध्ये काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसायाच्या अस्तित्वाबद्दल जे काही वास्तव इथं दिसून येतं, कौटुंबिक व्यवसायाच्या अस्तित्व जे काय आहे कौटुंबिक व्यवसायाचं, त्या कौटुंबिक व्यवसायाच्या अस्तित्वाबद्दल जे काही वास्तव आपल्याला इथं दिसून येतं ते कसं आहे, विदारक आहे. तुम्हाला हे MCQला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये. कारण एकूण कौटुंबिक व्यवसायापैकी फक्त 30% व्यवसाय दुसऱ्या पिढीपर्यंत टिकत असतात. काय सांगितलं ह्यांनी ऑन अन ॲव्हरेज काढले, त्यामध्ये एकूण जे कौटुंबिक व्यवसाय असतात त्यामध्ये 30% 30% व्यवसाय हे दुसऱ्या पिढीपर्यंत टिकतात. त्यानंतर 10 ते 15% व्यवसाय तिसऱ्या पिढीपर्यंत. तर बघा, 30% व्यवसाय हे दुसऱ्या पिढीपर्यंत टिकतात, 10 ते 15% व्यवसाय हे तिसऱ्या पिढीपर्यंत टिकतात आणि फक्त 3% व्यवसाय चौथ्या पिढीपर्यंत टिकत असतात. परंतु कौटुंबिक व्यवसायाचे प्रमाण सर्व देशात जास्त आहे. काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसायाचं प्रमाण हे सर्व देशांमध्ये कसं आहे, जास्त आहे व ते देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका हे निभावत असतं. काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसायाचं प्रमाण हे सर्व देशामध्ये जास्त आहे आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतं. त्यामुळे कौटुंबिक व्यवसाय अधिक परिणामकारक व कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील मार्ग किंवा उपाय योग्य ठरू शकतील. यामध्ये पहिला बघा, उपाय काय सांगितला आहे तुम्हाला, कुटुंब व व्यवसायाच्या उद्देशामध्ये व धोरणामध्ये स्पष्टता व समन्वय. काय सांगितलं आहे, कुटुंब व व्यवसाय यांच्या उद्देशामध्ये व धोरणांमध्ये स्पष्टता व समन्वय. यामध्ये कुटुंब ही स्वतंत्र संस्था आहे व व्यवसाय ही स्वतंत्र संस्था आहे. काय सांगितलं बघा, कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही ज्या संस्था आहेत त्या कशा आहेत, स्वतंत्र आहेत. हे लक्षात घेऊन कौटुंबिक व्यवसायाच्या व्यवस्थापनाने किंवा नेतृत्वाने दोन्ही घटकाचे उद्देश व धोरण स्पष्टपणे मांडलं पाहिजे. काय सांगितलं आहे, व्यवस्थापनाने किंवा नेतृत्वाने दोन्ही घटकाचा उद्देश व धोरण हे कसं मांडलं पाहिजे, स्पष्टपणे आणि वेगवेगळं मांडलं पाहिजे. त्यामध्ये संदिग्धता असता कामा नये. या उद्देशांची माहिती दोन्ही घटकातील सदस्यांना असणं गरजेचं आहे. बघा, जे काही तुम्ही उद्देश मांडणार आहात दोन्ही संस्थांमध्ये, म्हणजे पहिली कुटुंब आहे आणि दुसरी आहे व्यवसाय, या दोन्ही संस्थांमध्ये जे काही तुम्ही उद्देश मांडणार आहात किंवा जे काही धोरणं स्पष्टपणे तुम्ही मांडणार आहात त्याची माहिती ही सदस्यांना दिली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कुटुंब सदस्याच्या हिताला प्राधान्य देऊन व्यवसायाच्या हितास बाधा आणू नये. कुटुंब सदस्यांच्या रोजगाराची व्यवस्था म्हणजे व्यवसाय किंवा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी व्यवसायातील पैसा वापरणे होय, इत्यादी बाबी होऊ नयेत याची काय सांगितलंय बघा. यामध्ये कुटुंब सदस्यांच्या रोजगाराची व्यवस्था म्हणजे व्यवसाय किंवा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी व्यवसायातील पैसा वापरणे इत्यादी बाबी होऊ नयेत याची दक्षता कुटुंब प्रमुखांना घ्यावी लागत असते आणि त्यासाठी कुटुंबाचे उद्देश आणि व्यवसायाचे उद्देश व धोरण यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड आहे पॉईंट तुमचा, दुसरा मार्ग आहे ज्या पद्धतीनं आपण अधिक आपला व्यवसाय परिणामकारक इफेक्टिव्ह करू शकतो. त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे पात्रता व कौशल्यास प्राधान्य देणं. बघा, कौटुंबिक व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर नेमणूक करताना कुटुंब सदस्यास प्राधान्य दिले जातं, परंतु असे प्राधान्य देताना
त्यांच्याकडे योग्य पात्रता व कौशल्य आहे की नाही हे पाहावे लागेल. अशी पात्रता नसेल तर त्यांना पात्रता कौशल्य मिळवण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे कुटुंबाबाहेरील जे कर्मचारी व्यवसायामध्ये काम करत असतात त्यांच्यावर अन्याय होत नाही, तसेच ते नाराजही होत नाहीत. काय सांगितले तुम्हाला यामध्ये? पात्रता व कौशल्यास प्राधान्य देणे. म्हणजे काय करायचं की जेणेकरून आपला व्यवसाय हा अनेक परिणामकारक होऊ शकेल. काय करता येईल? पात्रता व कौशल्यास प्राधान्य. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर नेमणूक करताना कुटुंब सदस्यांना प्राधान्य दिलं जातं. ओके, परंतु असं प्राधान्य देत असताना त्यांच्याकडे ती योग्य पात्रता आहे का, त्यांच्याकडे ती योग्य कौशल्य आहे का नाही, हे इथं पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि जर अशी पात्रता त्यांच्याकडे नसेल तर त्यांना पात्रता आणि कौशल्य मिळवण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे कुटुंबाबाहेरील जे कर्मचारी व्यवसायामध्ये काम करतात त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि ते नाराजही होणार नाहीत. आणि ते नाराज होणार नाहीत, असमाधानी होणार नाहीत. ओके, आणि जर बाहेरील कर्मचारी जे कामाला काय येतात आपल्या कुटुंब व्यवसायामध्ये ते जर असमाधानी झाले तर नक्कीच काय होऊ शकतं, ते कर्मचारी काम सोडून जाण्याची शक्यता तिथं अधिक प्रमाणात असते. त्यानंतर तिसरा मार्ग तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे कुटुंब सदस्यांचे प्रशिक्षण. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये बहुतेक महत्त्वाच्या पदावर कुटुंबातील सदस्य हे काम करत असतात. काय सांगितले? कौटुंबिक व्यवसायामध्ये बहुतेक महत्त्वाच्या पदावर कुटुंबातील सदस्य हे काम करत असतात. अनेक वेळा त्यांचा अनुभव शिक्षण कमी पडत असते. अनेक वेळा त्यांचा जो अनुभव असेल तो अनुभव आणि त्यांचं शिक्षण जे असेल ते काय होत असतं, कमी पडत असतं. व्यवसायामध्ये इतर अनेक कर्मचारी त्यांच्यापेक्षा अधिक अनुभव व शिक्षण असणारे असतात. काय सांगितलंय? व्यवसायामध्ये इतर अनेक कर्मचारी त्यांच्यापेक्षा अधिक अनुभव असणारे, अधिक शिक्षण असणारे असतात. त्यामुळे व्यवस्थापनामध्ये कुटुंब सदस्यांचा प्रभाव निर्माण होण्यासाठी, त्यामुळे जे काही कुटुंबातील सदस्य असतील त्यांच्यावरती प्रभाव हा निर्माण होण्यासाठी व व्यवसायाचे कामकाज हे सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणं योग्य ठरतं. त्यांचं जे काही प्रशिक्षण असेल त्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणं योग्य ठरते. त्यांना संस्थेमध्ये किंवा बाहेरील संस्थेमध्ये कामकाजाचा अनुभव दिल्यास त्याचा उपयोग तिथं होत असतो. त्यानंतर चौथा मार्ग तुम्हाला सांगितला आहे व्यवस्थापनाचे व्यावसायीकरण. व्यवस्थापनाचे व्यावसायीकरण यामध्ये सध्याच्या काळाला सध्याच्या काळात व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने काय होत आहे, बदल होत चालला आहे. ओके, सध्याचा जो काळ आहे त्या सध्याच्या काळामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने बदल होत आहे, तसेच ते गुंतागुंतीचेही होत आहे. त्यामुळे उच्च शैक्षणिक पात्रता जी असेल, उच्च शैक्षणिक पात्रता जी असेल, त्याचबरोबर प्रशिक्षण व अनुभव असणाऱ्या कुटुंबाबाहेरील व्यक्तींनाही व्यवस्थापनामध्ये संधी इथं देणं गरजेचं आहे. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींचा उपयोग व्यवसायासाठी करून घेता येतो. त्यामुळे काय होतं, तज्ज्ञ ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींना व्यवसायासाठी उपयोग करून घेता येतो. कुटुंब सदस्य व बाहेरील व्यक्ती या दोघांच्या समन्वयातून व्यवसायास जास्तीत जास्त प्रगतीपथावर नेता येतं. व्यवसायाला काय होतं, जास्तीत जास्त प्रगतीपथावर आपण इथं नेऊ शकतो. ओके, त्यानंतर पाचवा मार्ग आहे तो म्हणजे व्यवसायाचं आधुनिकीकरण. यामध्ये काय सांगितलं आहे तर कौटुंबिक व्यवसाय अधिक प्रभावी बनवायचा असेल, बघा कौटुंबिक व्यवसाय हा आपल्याला अधिक प्रभावी जर बनवायचा असेल तर फक्त परंपरागत तत्वांवर तो आधारित असू नये. बदलत्या पर्यावरणानुसार व्यवसायाचं आधुनिकीकरण केलं पाहिजे. बदलत्या पर्यावरणानुसार व्यवसाय जो असेल त्या व्यवसायाचं आधुनिकीकरण करणं गरजेचं आहे. उत्पादनामध्ये सेवेमध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत. व्यवस्थापनातही
योग्य ते बदल केले पाहिजेत, तरच व्यवसाय तीव्र स्पर्धेतही टिकून राहू शकतो. तरच काय होतं, व्यवसाय हा तीव्र स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो. त्यानंतर सहावा मार्ग आहे तो म्हणजे व्यवसाय उत्तराधिकारी किंवा वारसाचं नियोजन. व्यवसाय उत्तराधिकारी किंवा वारसाचं नियोजन यामध्ये कौटुंबिक व्यवसाय अधिक प्रभावी बनवण्यासाठी व दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी वारस नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसाय अधिक प्रभावी बनवण्यासाठी व तो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी वारसाचं नियोजन करणं हे अतिशय आवश्यक असतं. आपण हा पॉईंट अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिला आहे डिटेल्समध्ये. ओके, व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी किंवा नेतृत्वासाठी वारस नियुक्त करताना फक्त ज्येष्ठतेचा विचार करून चालत नाही. बघा, व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी जो काय व्यवसाय होणार आहे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी, नेतृत्वासाठी वारस नियुक्त करताना फक्त त्याच्या ज्येष्ठतेचा विचार करून आपल्याला चालणार आहे का, तर नाही. तर क्षमता व कौशल्याचा सुद्धा तिथं विचार करावा लागतो. त्यासाठी सर्व सदस्यांना कामाची संधी देऊन त्यांचं मूल्यमापन इथं करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या सदस्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन वारस नियोजन करणं शक्य होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब प्रमुख कार्यरत हे कार्यरत असताना असे नियोजन केले गेले तर त्याचा फायदा इथं नक्कीच होत असतो. कारण संभाव्य वारसास सर्वांचे सहकार्य मिळू शकते व व्यवसायामध्ये भरभराट होऊ शकते. जर नियोजनाचा निर्णय योग्य वेळी घेतला नाही तर कुटुंब सदस्यांमध्ये संघर्ष निर्माण होतात. बघा, काय सांगितलं, नियोजनाचा निर्णय जर योग्य वेळी घेतला नाही तर काय होतं, कुटुंब सदस्य जे असतील त्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. त्याचा परिणाम म्हणून व्यवसायाचं विभाजन हे होत असतं आणि कालांतराने त्याचे अस्तित्व काय होतं, संपुष्टात येत असतं. ज्या क्षणी व्यवसाय हा विभागला जाऊ शकतो त्यावेळेला तो व्यवसाय काय होतो लयाला जात असतो. त्यानंतरचा 7वा मार्ग तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे कुटुंबाची घटना तयार करणे. कुटुंबाची घटना तयार करणे यामध्ये कुटुंबासाठी घटना तयार करणे म्हणजेच कुटुंबातील सदस्यांनी व्यवसायाचे हितसंबंध कशा पद्धतीने जपावेत. बघा, काय सांगितले, कुटुंबासाठी घटना तयार करणं म्हणजे कुटुंबातील जे काही सदस्य असतील त्या सदस्यांनी व्यवसायाचे हितसंबंध कशा पद्धतीने जपावेत आणि याचे नियम तयार करणे होय. ज्याप्रमाणे सार्वजनिक कंपन्यांमध्ये कंपनी शासन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स किंवा शासनामध्ये राजकीय शासन, पॉलिटिकल गव्हर्नन्स त्याचप्रमाणे कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंब घटना म्हणजे फॅमिली कॉन्स्टिट्यूशन्स असली पाहिजे. ओके, कुटुंब घटनेमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची व्यवसायामध्ये कोणती भूमिका असेल, त्याने काय करावे, काय करू नये यासंबंधी मार्गदर्शन इथं होत असतं. त्यामुळे कोणतेही गैरसमज निर्माण होत नाहीत. परस्परांमध्ये विश्वास निर्माण होऊन कौटुंबिक व्यवसायाची भरभराट होऊ शकते. त्यानंतरचा तुम्हाला 8वा पॉईंट आहे, 8वा मार्ग आहे की जेणेकरून व्यवसाय हा परिणामकारक होईल. 1 मिनिट. ओके, सो 6वा मार्ग किंवा 6वी स्टेज आपली चाललेली नाही, 7वी चालली आहे, कुटुंबाची घटना तयार करणे. यामध्ये काय सांगितलं आहे, कुटुंबासाठी घटना तयार करणे म्हणजेच कुटुंबातील सदस्यांनी व्यवसायाचे हितसंबंध कसे जपावेत याचे नियम तयार करणे होय. ओके, तुम्हाला हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की कुटुंबाची घटना तयार करणं म्हणजे काय. तर कुटुंबासाठी घटना तयार करणं म्हणजे
कुटुंबातील सदस्यांनी व्यवसायाचे हितसंबंध कसे जपावेत याचे नियम तयार करणे होय. ज्याप्रमाणे सार्वजनिक कंपन्यांमध्ये कंपनी शासन म्हणजेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ओके, त्यानंतर शासनामध्ये राजकीय शासन पॉलिटिकल गव्हर्नन्स, आणि त्याचप्रमाणे कौटुंबिक व्यवसायासाठी कुटुंब घटना फॅमिली कॉन्स्टिट्यूशन्स असली पाहिजे. सो कुटुंब घटनेमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची व्यवसायामध्ये कोणती भूमिका असेल त्याने काय करावे व काय करू नये यासंबंधी मार्गदर्शन होत असते. त्यामुळे कोणतेही गैरसमज निर्माण होऊ शकत नाहीत. परस्परांमध्ये विश्वास निर्माण होऊन कौटुंबिक व्यवसायाची भरभराट इथं होऊ शकते. त्यानंतर 8वा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे, 8वा मार्ग किंवा स्टेज दीर्घकालीन नियोजन. यामध्ये कौटुंबिक व्यवसाय प्रभावी बनवण्यासाठी त्या संदर्भात दीर्घकालीन नियोजन केले जाणे गरजेचे असते. व्यवसायामध्ये नवीन कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणते नवीन व्यवसाय करता येतील, मनुष्यबळ जुळणी कशी करायची, भांडवलाची उभारणी कशी करायची इत्यादी संदर्भामध्ये दीर्घकालीन नियोजन केले तर त्या संधीचा फायदा आपल्याला इथं घेता येतो. त्याचबरोबर अडचणींमधून वाट काढता येते. त्यानंतर विस्तारित कुटुंब. यामध्ये विस्तारित कुटुंब. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये एका किंवा काही कुटुंबातील सदस्यांची मालकी असते. त्या सदस्यांकडूनच व्यवसाय नियंत्रित केला जातो. व व्यवसाय हा कुटुंबातील सदस्यांच्या हितासाठी चालवला जातो. कुटुंबातील सदस्यांना व्यवसायाबद्दल आत्मीयता वाटत असते, परंतु बदलत्या पर्यावरणात कौटुंबिक व्यवसाय फक्त कुटुंब सदस्यांपुरता मर्यादित न राहता तो एक विस्तारित कुटुंब बनलेला असतो. म्हणजेच कौटुंबिक व्यवसायाने मालकांच्या बरोबरच कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार या सर्व घटकांबरोबर कौटुंबिक नातं इथं निर्माण केलेलं असतं. त्याचा विश्वास संपादन केला पाहिजे. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायास दीर्घकालीन यश हे प्राप्त होऊ शकतं. तसेच प्रत्येक देशात कौटुंबिक व्यवसायास असणारे महत्त्व लक्षात घेऊन व बदलत्या व्यावसायिक पर्यावरणात असणारी आव्हाने लक्षात घेऊन असे व्यवसाय टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करणंसुद्धा अतिशय आवश्यक असतं, गरजेचं असतं. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिले, कुटुंब व्यवसाय अधिक परिणामकारक करण्याचे मार्ग किंवा उपाय. मेकिंग अ फॅमिली बिझनेस मोर इफेक्टिव्ह. 9 पॉईंट्स यामध्ये तुम्हाला सांगितलेत, 9 मार्ग सांगितले ज्या मार्गाने तुम्ही काय करू शकता, आपला फॅमिली बिझनेस जास्तीत जास्त परिणामकारक कशा पद्धतीने होईल ते तुम्ही इथं बघू शकता. या पद्धतीने आपली 4 टॉपिक, 4था टॉपिक तर आपला इथं संपलेला आहे. त्यामध्ये आपण काय काय पाहिजे, टायटल आहे आपल्या 4थ्या टॉपिकचं फॅमिली बिझनेस कौटुंबिक व्यवसाय. यामध्ये आपण कौटुंबिक व्यवसायाचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या काय काय दिलेल्या आहेत, त्याच्या व्याख्या तुम्हाला 2 निकषानुसार दिलेल्या आहेत. पहिला निकष म्हणजे कौटुंबिक व्यवसायाची तुमची रचना कशा पद्धतीची असते, तुमचं कौटुंबिक व्यवसायाचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, ओके, मांडणी कशा पद्धतीची आहे यानुसार. ओके, आणि दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे कौटुंबिक विकासाची कार्यप्रणाली कशा पद्धतीची आहे त्यानुसार. अशा 2 पद्धतीच्या 2 व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर व्यवसायाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्यानंतर कौटुंबिक व्यवसायाचे प्रकार पाहिले आपण. त्यामध्ये पहिला प्रकार कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय, दुसरा प्रकार कौटुंबिक मालकी व कौटुंबिक व्यवस्थापन असणारा व्यवसाय, त्यानंतर कौटुंबिक मालकी व नेतृत्व असणारा व्यवसाय. या पद्धतीने आपण 3 प्रकार पाहिलेत. त्यानंतर कौटुंबिक व्यवसायाचे फायदे पाहिलेत आपण. आता फायद्यांमध्ये समान मूल्ये, अधिक बांधिलकी, निष्ठा, स्थैर्य, खर्चामध्ये बचत,
त्यानंतर सदृढ कार्य वातावरण, अनुभव व ज्ञानाचा फायदा, त्यानंतर चांगले संबंध. या पद्धतीनं 8 फायदे आपण तिथं पाहिले आहेत. जसे पद्धतीनं फायदे आहेत कौटुंबिक व्यवसायाचे, त्या पद्धतीनं त्याचे तोटेसुद्धा आहेत. आता तोट्यांमध्ये पहिला तोटा आहे मोबदल्याबाबत वाद, त्यानंतर नियंत्रणाबाबत संदिग्धता, त्यानंतर संधीची असमानता, व्यावसायिकतेचा अभाव, भावंडांमध्ये भांडण, द्रवतेचा अभाव, नाविन्याचा अभाव. त्यानंतर कौटुंबिक व्यवसायाला कोणती आव्हाने, चॅलेंजेस हे फेस करावे लागतात ते आपण पाहिले. त्यामध्ये पहिलं आव्हान असेल आंतरसंबंधातील विरोधाचं आव्हान, त्यानंतर व्यवस्थापन वारस ठरवणे, भावंडांमधील संघर्ष, कुटुंब व व्यवसाय यामध्ये फरक करण्याचे आव्हान, बदलास सामोरे जाणे, नवीन पिढीस संधी देण्याचे आव्हान, व्यावसायिकतेचा स्वीकार करणे, दूरदृष्टी व दीर्घकालीन नियोजन, सुदृढ ग्राहक संबंध व्यवस्थापन, त्यानंतर व्यवसाय वारस नियोजन. यामध्ये आपण 4 टप्पे पाहिले ज्या पद्धतीनं वारसाचं नियोजन, वारसाचं नेमणूक ही केली जाऊ शकते. त्यामध्ये पहिलं वारस नियोजनाचा आधार किंवा पाया तयार करणे, त्यानंतर निवृत्ती योजना किंवा बहिर्गमनाची योजना तयार करणे, त्यानंतर तिसरा संभाव्य वारस ओळखणे, चौथा संभाव्य वारसाच्या क्षमतांचा विकास करणे, त्यानंतर कौटुंबिक व्यवसाय व अधिक परिणामकारक करण्याचे मार्ग आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितले. त्यामध्ये पहिला कुटुंब व व्यवसायाच्या उद्देशांमध्ये व धोरणांमध्ये स्पष्टता व समन्वय, त्यानंतर दुसरा पात्रता व कौशल्यास प्राधान्य, त्यानंतर तिसरा कुटुंब सदस्यांचे प्रशिक्षण, त्यानंतर चौथा तो म्हणजे व्यवस्थापनाचे व्यावसायीकरण, पाचवा व्यवसायाचे आधुनिकीकरण, सहावा व्यवसाय उत्तराधिकारी किंवा वारसाचं नियोजन करणे, त्यानंतर सातवा मार्ग तो म्हणजे कुटुंबाची घटना तयार करणे, आठवा मार्ग म्हणजे दीर्घकालीन नियोजन, त्यानंतर 9वा मार्ग म्हणजे विस्तारित कुटुंब, त्याचबरोबर प्रत्येक देशात कौटुंबिक व्यवसायास असणारे महत्त्व लक्षात घेऊन व बदलत्या व्यावसायिक पर्यावरणात असणारी आव्हाने लक्षात घेऊन असे व्यवसाय टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करणं आवश्यक असतं. सो या पद्धतीनं आपण चौथा टॉपिक आपला व्यवसाय फॅमिली बिझनेस किंवा कौटुंबिक व्यवसाय हा इथं संपलेला आहे. ओके. Okay, thank you.